नेक्स्ट मॅच तुमच्या समोर थोड्याच वेळात येईल आणि त्याचे ग्राफिक्स फायर करण्यात आलेले आहेत. श्लोक R11 खार्डी आणि RN11 इन ऍक्शन असणार आहेत. सुखदेव चौधरी साहेब यांना मी विनंती करेन, काटेचे सुखदेव चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तिथे देऊ. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, त्याच्यामध्ये ही सन्मानाची अभिमानाची परंपरा लाभलेली ट्रॉफी, जी तुमच्या शोकेसची शोभा वाढवेल अशी ट्रॉफी, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्याचबरोबर पुष्पदीप ज्वेलर्स कडून तुम्हाला एक चांदीचं नाणं, सिक्सर सुप्रीमो केतन सेठ यांच्याकडून ही आकर्षक किड बॅग, प्रथम मेन्स अटायर आणि त्याचबरोबर बडा साहेब यांच्याकडून एक टी शर्ट देऊन तुमचा सन्मान इथे केला जातोय. दर्शन अभिनंदन. वेल बोल्ड. .9 कडून हे मसल स्ट्रेंथ एनर्जी बूस्टर आणि त्याची आवश्यकता आहे दर्शन बांदेकरला. वेल प्लेड. प्रथमेश सावंत रॉकस्टार शॉप कडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला आहे, ते देखील देण्यात येईल. तत्पूर्वी थोडंसं आपल्याशी बोलू आपण. दर्शन, कसं वाटतंय? देवबाग कोकणातून तू आलाय, स्वर्गातून तू आलाय असं म्हणावं लागेल, कारण कोकण म्हणजेच एक स्वर्ग आहे आपल्या या पृथ्वी तलावरचा. भरपूर मोठा समुद्र किनारा लाभलाय. त्या परिसरातून इथे येत असताना आणि क्रिकेट खेळत असताना कसा आनंद घेतलास? सर, सिंधुदुर्गामधला एक पण प्लेअर ही टुर्नामेंट खेळलेला नाही. सगळ्यात पहिली टुर्नामेंट मी खेळतोय आणि ते मला अभिमानाचं असं वाटतंय सर. एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी, कारण सिंधुदुर्गातून एक मात्र खेळाडू आहे जो इथपर्यंत पोहोचलाय. परंतु कसं एन्जॉय केलंस तू क्रिकेट? सर, नॉर्मली क्रिकेट जी सेफ बॉलिंग होती ती टाकली मी, आणि माझे 6 बॉलसाठी मी विचार केलेला. बस माझे 6 बॉल टाकून मी साईडला जाईन. वाईड यॉर्कर जास्तीत जास्त इथे यूज केलं सर, आणि त्याच्यामुळे मी मॅचमध्ये राहू शकलो सर. चला, खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी, आणि 2000 रुपयाचं पारितोषिक देखील तुम्हाला देण्यात येते प्रथमेश सावंत यांच्याकडून. मनोहर पाटील यांनाच विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते हे 2000 रुपयाचं पारितोषिक द्या. अरविंद वत्रे काका आणि संघमालक तेजस पाटील यांच्याकडून आता 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते आपण JD ला देणार आहोत. या JD मनोहर पाटील यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते हे 2000 रुपयाचं पारितोषिक द्यावं. आता जास्त वेळ तुमचा घेत नाहीये, लगेचच आता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूया. ऐकूया सलीम भाई यांचा आवाज. धन्यवाद. शुक्रिया सर जी. चलिए मैदान के अंदर चलते हैं. डू और डाई वाला मुकाबला, जीतो जीती है ऐसा मुकाबला बीच मैदान में. पहली गेंद परफेक्ट यॉर्कर लेन डिलीवरी. क्या गजबे गेंद. शाम का समय आप सभी का स्वागत है. आप देखिए, टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप स्वर्गीय रतनबुवा स्मृति चषक 2025 की कहानी है. वो खास ये आयोजन है. देखिए, जय दुर्गा माता क्रिकेट टीम काटे आयोजित ये टूर्नामेंट स्पॉन्सर बाय, अगर देखिए तो मुक्ता एंड योगीराज डेवलपर और पावर बाय माय हेवन. शायद देखिए तो एक बेहतर योग है, बेहतर संजोय है. 70-70 के माध्यम से लाइव मुकाबला आप सभी तक पहुंचाया जा रहा है, उसको सजाया है. और शॉट तगड़ा है, बल्ले के बीचों बीच बेहतर किया है पुल, और आता हुआ ये कमाल का चौका, मुक्ता चौकाचारण. कहते ना, आला रे आला, मानिया नहीं, ये नदीम धनोरी जी आए हैं. शायद देखिए बड़ा फॉर्म है, ISPL फॉर्म अभी भी बरकरार रखे इस बेहतर मंच के साथ में. और ये मुकाबला है सिबान बनाम नदीम, इस तरह से मुकाबला है. पहला गेंद अगर देखिए तो अलग, वो कहते हैं ना, वहाँ पर सिंगल. शाहिद एक बेहतर जोड़ी है. शाहिद देखिए काफ़ी सालों साल खेलते हैं टेनिस क्रिकेट विश्व में, इनके बहुत ज़्यादा जलवे. लेकिन कहीं ना कहीं लोग पूछ रहे कि क्या शाहिद, ये आप देख सकते हैं बेहतर क्षण. एक चांद आसमान पे, दूसरा चांद इस और पिच के टैप करने की कोशिश है. शायद इशारा भी किया है, रन यहाँ पर सिंगल आता हुआ. ये मुकाबला कहीं नहीं, वो वाला मुकाबला नहीं है जो कि हमेशा आप आम खेलते हैं, जो कि लीग वाला मुकाबला. ये मुकाबला कहीं ना कहीं वो देखिए डू और डाई वाला मुकाबला है. ये कहते हैं ना गुड बाय टाटा वाला मुकाबला. इस क्षण की मैं बात कर रहा हूँ. ये कहते हैं ना, आसमान में एक चांद चमकता है, उसके बाद में ये दुनिया का बेहतर, अगर देखिए तो ये बेहतर चांद बीच मैदान में स्वर्गीय रतनबुवा स्मृति चषक आप देख रहे हैं.
क्या बेहतर, आसान नहीं है। ये बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले पे गेंद आई नहीं है, शायद रन यहां पर चुराएंगे। कहते ना ये है तकनीक लेग वाइज ग्रुप से, बहुत शायद यहां पर देखिए तो रन आता हुआ सिंगल। ये तकनीक है कि भाई सिंगल आते तो लीजिए, क्योंकि क्रिकेट के मैदान में सिंगल लेना आपकी लाइफलाइन बदल जाती है। वो कहते हैं ना, आप सिंगल लेते हैं, नॉन स्टॉप पे चले जाते हैं तो आपकी लाइफलाइन बढ़ जाती है, क्योंकि सामने वाले को मौका मिलता है। इसी का नाम क्रिकेट है। 7 पे नन, 4 गेंदे अब तक। शिबान बनाम नदीम, पीछे हट के कट करना चाहते थे, बहुत तेज ये गेंद रैफर्ड की तरफ से गेंद गई है विकेट कीपर के दस्तान में, डॉट गेंद। ये ताकत है शिबान की। वो कहते हैं इन स्विंग करते हैं, आउट स्विंग करते हैं, बल्लेबाज को त्रस्त करते हैं। वो कहते हैं बड़े के सामने बड़ा बनता है तो बड़ा बड़ा नहीं है, बड़ा मैच बन जाता है। वो कहते हैं दो कुश्ती के मैदान में, कुश्ती के दंगल में दो पहलवान बनते हैं तो बड़ा युद्ध बन जाता है वहां पर। ये शॉट कड़ा खेला है नदीम धनोरे। इन्होंने कहा बस हो गए आंख में चोली, मैं खेलता हूं मेरे असली खेली। बिल्कुल ये स्लॉट में गेंद थी, इसको पहुंचा दिया सामने वाले पार्किंग लॉट में। ये लगता हुआ माय हेवन सिक्सर, 6 रन। थैंक यू। एक सन्मान मंचावरती संपन्न होतोय। खरं तर 500 किलोमीटरवरून जे फक्त मॅच बघायला आज इथे उपस्थित आहेत, युनिक स्पोर्ट्स परांडाचे मालक, युनिक बॅट्स, ज्या संपूर्ण जगभर त्यांना मोठी डिमांड असते, अल्ताफ भाई मुल्ला मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान सन्मान्य राजेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। आणि विशेष म्हणजे आज त्विषा अर्जुन 11ला खेळाडू कमी होते आणि त्यामुळं टीमच्या स्क्वॉडमध्ये अल्ताफ भाई सहभागी झालेले आहेत, टीमच्या स्किटमध्येच ते बघायला मिळतात। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाईच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे उपस्थित आहेत सलीम भाई शेख। इससे भी देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, इसको पुल किया है, बहुत जल्दी पोजीशन में आए थे, वहां पर अच्छा फील्डिंग। जिनका सम्मान यहाँ पर हुआ कि जिनका चलता है 7 समंदर पार बल्ला, उनका नाम है अल्ताफ भाई मुल्ला। क्योंकि अगर देखिए तो एक चेक करना चाहते हैं बाउंड्री, पर देखिए चेक करना चाहते हैं, क्योंकि चाहे अगर देखिए तो जो भी हो, जिस तरह से शाम का मुकाबला है तो टेक्नोलॉजी बहुत है। 17 कैमरे के साथ में एक बढ़िया टूर्नामेंट यहाँ पर एक बेहतर काम किया है। क्वालिटी देखिए आप जो चाहिए यहाँ पर पसंद है, हर तरह के यहाँ पर काम बीच मैदान में यहाँ पर देखा है हमने। और शायद यहाँ देखिए तो एक बड़ा पल, बड़ा सन, स्वर्गीय रतनबुआ पाटिल स्मृति चषक आप देख रहे हैं। कहीं ना कहीं कहते हैं ना कि ये ख्वाब है, वो कहते हैं जिसको संजोने के लिए हर कोई यहाँ पर आना चाहता है। फिलहाल थोड़ा सा हमारे टर्न पर चेक करते हुए, लेकिन ये बीच मैदान में ये सेव किया है बहुत ज़बरदस्त अपनी टीम के लिए, कुछ रन बचाते हुए। यही होता है भाई, एक एक रन का महत्व है। वो कहते हैं एक रन का महत्व, एक खून का कतरा, पानी का बूंद। वो कहते हैं ना एक रन और राजकारण में एक वर्ड, इसका है ना अंदाज़ा आप लगा नहीं सकते। 1999 की बात करते हैं तो दक्षिण अफ्रीका बनाम ऑस्ट्रेलिया का मुकाबला, 1 रन से मुकाबला हो, अगर देखिए तो हारे वहाँ पर एलन डोनाल्ड और उसके साथ में लांस क्लूजनर, विकास। ओए नहीं, ये पीछे हटके थोड़ा सा है ना, वो अपने आप को जगह बना के खेलना चाहते थे, लेकिन उसके बाद में अपने आप से बातें कर रहे हैं। वो बातें यही कर रहे हैं। वो कहते हैं क्रिकेट के मैदान में लड़ाई आपके दूसरे से नहीं है, क्रिकेट के मैदान में लड़ाई अपने आप से है। ये बेहतर क्षण यहाँ पर देखिए, ऑनलाइन के माध्यम से जो देख रहे हैं उसको यही लगे कि भाई चलो मैदान के अंदर। ओह क्या बात है, साइड आर्म एक्शन बिल्कुल यहाँ पर धारा तीर किया है। नदीम को जाना पड़ेगा बैक टू दी पवेलियन। संभाजी नगर के शेर ने यहाँ पर ढेर किया नदीम की इस बेहतर विकेट लेते हुए। गुड डिलीवरी, विकेट।
गेंद है। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं विकास पवार, पवार का पावर पंच बीच मैदान में छत्रपति संभाजी नगर जहां से बिलोंग करने वाले इस साइड में एक्शन के लिए जाने जाते हैं। तो शायद यहां पर नदीम जी को समझ आए, तब तक है ना वो धारातीत होकर बाहर है। यह गेंदबाजी अब देखिए, तो इसीलिए कहते हैं ना कि साइड में एक्शन के लिए आप लसित मलिंगा को देखते हैं, पति राणा को देखते हैं, रबाड़ा को देखते हैं टेनिस क्रिकेट विश्व में, लेकिन नाम बना रहे यहाँ पर विकास पवार छत्रपति संभाजी नगर। तो देखिए हर कोने से आ रहे लोग, क्योंकि यही है, क्योंकि टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप है। वो कहते हैं मुंबई से कोलकाता, कन्याकुमारी से जम्मू तवी, ये कहते हैं ना टेनिस क्रिकेट के तारे सितारे। 1 तारीख को बेहतर मुकाबला, एक तरफ करण अंबाला, दूसरी तरफ केतन मात्रे। ये कहते हैं एक तरफ रफ्तार है तो दूसरी तरफ कहते हैं ना वेरिएशन, तजुर्बा, बाइकर मैन, वो बड़ा मुकाबला। रेस्ट ऑफ रायगढ़ बनाम बेस्ट ऑफ इंडिया का मुकाबला 1 तारीख को। कहीं मत जाइए, इसी मैदान के साथ में जुड़ जाइए, क्योंकि वो मुकाबला सबसे तगड़ा मुकाबला होने वाला है। सारे रिकॉर्ड टूटने वाले हैं, क्योंकि एक तरफ करण अंबाला अपने पेस के साथ में रहेंगे और दूसरी तरफ केतन मात्रे। वो कहते हैं ना बेबी को बेस पसंद है, केतन मात्रे जी को पेस पसंद है करण अंबाला का। वो मुकाबला 1 तारीख को देखना मत भूलिए, क्योंकि बड़ा मुकाबला रहेगा। और यहाँ पर देखिए तो थोड़ा सा अच्छा शॉट खेला है। इसी बीच देखिए तो ये खिलाड़ी भी छोटा पैकेट बीच मैदान में है। एक और यहाँ पर क्वालिटी का चौका आता हुआ, नाम मुक्ता, कमाल का काम, 4 रन। ये कमाल का चौका यहाँ पर आते हुए अभी अभी आए हैं। वो कहते हैं ना डगआउट से सेट होकर आए हैं ये खिलाड़ी, चौके में डील करते हुए। ओ ये चले, ये भी चले बाहर। पहले गेंद पे चौका लगाया था, दूसरी गेंद पे फिर से बार विकास पवार ने अपने पावर दिखाई है। एक और विकेट अपने खाते में लेते हुए 7 रन 2 विकेट। देखिए तो डीजे हंस शाम के समय में और रंगीन बनाने के लिए कोई कसर छोड़ नहीं रहे हैं। क्या देखिए तो सबसे ठाकुर साहब आए थे, ठाकुर साहब ने पहले गेंद पे वो बड़ा शॉट खेला, लेकिन उसके बाद में ये क्षण, ये ड्रोन के माध्यम से उन्हें चित्रित किया हुआ शो ने, ये क्षण अगर देखिए तो लुभाता है हर एक को, है ना वो क्रिकेट की पंडरी को यहाँ पर खींच के लाता है। इसीलिए कहते हैं ना क्रिकेट एक जुनून है, क्रिकेट एक दिलों का पैशन है। क्रिकेट के साथ में देखिए जो जुड़ते हैं उसको कहते हैं ना भूख है ना प्यास है, बस क्रिकेट की दीवानगी है। इसीलिए कहते हैं ना 150 करोड़ भारतीयों का धर्म बन बैठा है क्रिकेट। इसके गॉड ऑफ फादर अगर देखिए तो सचिन रमेश तेंदुलकर जब मैदान में आते हैं तो 60 यार्ड ही अपना क्रिकेट का धर्म है। ओ सो ब्यूटी, कितनी बेहतर गेंद यहाँ पर डिलीवर की है विकास ने। छत्रपति संभाजी नगर के गेंदबाज है, प्रभावित इस गेंदबाज ने किया है। आखिरी गेंद तो थोड़ा सा स्तब्धित कर लिया। नाइट में कहते हैं नाइट मुकाबला है, इतना बेहतर गेंद कहते हैं ना चौका देने वाले गेंद यहाँ पर डिलीवर की है। कहानी डॉट गेंद के साथ में खत्म हुई 2 की। दो के बाद में 20 रन। एक्शन रिप्ले में देख रहे हैं जिस तरह देखिए तो एक बेहतर क्षण है। हालांकि देखिए तो दोनों के बीच में एक कड़ा मुकाबला, नॉक आउट ये मुकाबला है, डू और डाई वाला मुकाबला है। तो क्रिकेट के मैदान में कहते हैं कि आप है ना अभी करना है, कहते हैं ना कि एक मुकाबला आप हारे हैं, दूसरा मुकाबला आपका मौका नहीं है। बोलते हैं हाय हेलो, वो कहते हैं ना ऑफिस में घर में अच्छा लगता है, कॉलेज में अच्छा लगता है, क्रिकेट के मैदान में अच्छा लगता नहीं है। ये मुकाबला आप जीतेंगे आप तो शायद आपको और मौका मिलेगा। अगर ये मुकाबला हारते हैं तो गुड बाय टाटा है ना, वो 365 दिन फिर से बार याद कर लीजिए टेनिस क्रिकेट विश्व के वर्ल्ड कप को, स्वर्गीय रतन बुआ स्मृति चषक को। शायद इसीलिए कहते हैं ना कि जो करना है अभी करना है। दोनों टीम यहाँ पर जद्दोजहद करेंगी, वजह बस एक है कि छाना है, बस काम करना है, बेहतर क्षण अपने साथ में केंद्रित करना है। वहाँ पर कर रहे हैं। यहाँ पर गेंदबाजी में महेश आए हैं तेलंगाना, सामने शाहिद शेख। इस टाइम है थोड़ी देर के ऊपर गेंद खड़ी, अरे नहीं है, नहीं है, नहीं है, छूटा है कैच।
फिर से एक बार टूटा है दिल। इस बार है ना तेलंगाना के ये महेश का टूटा है, लेकिन ये कहते ना कि क्या छूटा, दिल टूटा, सपना लूटा, मुकद्दर लूटा। महेश जी कितनी मर्तबा कहेंगे अब क्या हो रहा है बीच मैदान में। आसान सा लग रहा था कि आज प्लेयर में आसान थोड़ी है नहीं है, लेकिन फिर भी है ना कैचेस पकड़ना पड़ेंगे। आप इतना बड़ा मंच खेल रहे हैं, ऑल इंडिया ओपन मंच आप खेल रहे हैं, आपके लिए ध्यान है, आपके ऊपर जिम्मेदारी है, जिम्मेदारी आपको बड़ा बनाती है। जेडी ने बेहतर कैच पकड़ा था पिछले मैच में, अभी भी सबको याद है। कोशिश की थी वहां पर, शाहिद को मौका मिला है। वो बहुत अच्छे मिड ऑफ में रन आउट का मौका, ट्रैक हिट। नहीं है, एक बार नहीं है, दो बार। पहले क्या छूटा, दूसरा रन आउट भी लूटा। यही होता है जब है ना गेंदबाज करे तो क्या करेंगे, कैसे शोनों में गेंदबाज करे तो क्या करेंगे। कोशिश कर रही है, वो कहते हैं ना एक गेंदबाज को सफल करना है। अकेले गेंदबाज अशोक सर सफल कहाँ होते हैं, उसको फील्डर का साथ होना चाहिए। वो कहते हैं ना सबका साथ सबका विकास। तो फिलहाल क्रिकेट के मैदान में गेंदबाज को फील्डर का साथ चाहिए, वो बल्लेबाज को नॉन स्ट्राइकर का साथ चाहिए, कमेंटेटर को स्कोरर का साथ चाहिए। एक और मतलब फुल रन गेंद थी, ऑन साइड के क्षेत्र में खेला, गैप में एक रन लिया काफी तेजी के साथ में, दूसरा रन भी यहां पर अर्जित करते हुए। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, दोनों के बीच में। यही होता है कि भाई एक पार्टनर का दूसरे पार्टनर पे अगर भरोसा है तो फिर कहानी बनती है, वही यहाँ पर बनी है। एक लाइफ रन मिली है शाहिद शेख को, हमने बहुत बार देखा, एक बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है, लेकिन यहाँ पर धैर्य की कसौटी है। 24 पे 2, 2.3 के बाद में। ओ जबरदस्त, कहते हैं ना कम रनअप है, नन्ना सा रनअप है इस गेंदबाज का, लेकिन गेंदबाजी है ना वो बेहतर कर रहे हैं। वो कहते हैं ना 50 कैरेट सोना वाले गेंदबाजी, ये जबरदस्त कमाल की गेंदबाजी। जितनी तारीफ करें ना मैं इस गेंदबाज की कम है। साइड में एक्शन बहुत, अगर देखिए जिस तरह से कि गेंदबाजी की शैली बहुत अलग है, लेकिन गजब की गेंदबाजी कर रहे हैं। 24 पे 2, एक और मरतबा पूरी तरह से ना थोड़ा सा सदीद कर रखा है। वही होता है कि जो मन में डर बढ़ जाता है कि गेंदबाज के सामने पहली गेंद पे वो क्या छूटा था शाहिद शेख का, तो थोड़ा सा मन में डर है कि भाई महेश कांबळे कहीं मेरी विकेट ना ले, तो शायद है ना वो थोड़ा सा दबाव के अंदर नजर आ रहे हैं। लेकिन स्वाभाविक खेल हमेशा आपको बड़ा बनाता है, उस खेल के प्रति भावना आप खेलते रहते हैं। लेकिन यहाँ पर बेहतर गेंदबाजी, कमाल के कमबैक किया है टीम का। एक और मतलब फुल लेन गेंद थी, फिर से बाल ऑन साइड में, लॉन्ग ऑन काफी दूर खड़ा है, हल्के हाथों से खेला है। ये बहुत अच्छी तकनीक है, बड़े शॉट नहीं आ रहे, गेंदबाज आपके ऊपर हावी है, तो शायद ये बेहतर है कि देखिए वो कहते हैं ना कि डॉट से भले एक है, एक से भले 2 है, लेकिन कहानी खत्म। 3 के बाद में 26 रन, 3 was gone, 26 रन एंड 2 विकेट लॉस ऑफ द टीम। बीच मैदान में यहाँ से देखिए ड्रिंक ब्रेक बीच मैदान में जाती हुई, लेकिन यहाँ से देखिए रणनीति होगी क्योंकि डू और डाई वाला मुकाबला है, ये आसान नहीं है। बीच मैदान में पानी भी गया है और ट्रॉली, ये आसान नहीं है। खिलाड़ी को मंच, बड़ा वास्ट स्पीड, यहाँ पर 26 पे 2, यहाँ देख सकते हैं आप कमाल का। यहाँ पर 6 ओवर का मुकाबला, 26 पे 2। फिलहाल आधा तो सफर हुआ है, लेकिन आधा अभी बाकी है। आधा अभी बाकी है, लेकिन यहाँ से अगर देखिए तो ये मुकाबला भी खास है इसका। शाहिद के अगर देखिए तो बल्ले से बड़े शॉट आया नहीं है, लेकिन फिर भी ना आप बड़ा शॉट खेल सकते हैं। लेकिन कहते हैं ना कि जिंदगी के अंदर यही बात होती है, मौके हर एक को मिलते हैं। कहते हैं मौके के ऊपर बुनाना आपकी फितरत होती है। इतना बड़ा मंच है, 21वां साल, और कल का ये बड़ा मुकाबला योगेश पेनकर, फाइटर जेट, और उसके साथ में भूषण पाटिल, ओम केनी, एजाज दमदार कुरैशी, रजत मुंडे, नितिन माटुंगे, विकास आकाश, और उसके साथ में जीवित है अमित नाइक, बेहतर बैटर विजय पावले, सांगली विकी भोईर। स्लोक 11च्या डगआउटमध्ये आपण आता आलेलो आहोत। इथे यहाँ पर माहौल जरूर गर्मा गर्म है। कैसा लग रहा है, किस तरह से देखते हैं इस मैच को, आगे आने वाले ओवर्स में आपकी टीम कब कहाँ तक जाएगी?
जी ज़्यादा कुछ नहीं सोचेंगे, बस मेरिट पे खेलेंगे। और अभी बाकी 3 और बाकी है, तो हमारे 2 ही आउट हुए हैं, तो सोच रहे हैं कि 60 प्लस यहाँ से करें कैसे भी करके। और इस कंडीशन में 60 प्लस अच्छा स्कोर है 6 ओवर में। जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. वो देखिए आड़ा टेढ़ा खेलना चाहते थे, विकास पवार आए हैं, तो शायद यहाँ पर इतने आसान से तो थोड़ा सा अंपायर साहब में बातचीत भी करें। शायद यहाँ से अगर देखिए तो लेग बाइस ग्रुप से सिंगल आता हुआ 26 रन थे 3 के बाद में, अब 27 पे पहुंचता हुआ 11वां 2 विकेट के नुकसान पे। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं ऊपर लगी थी गेंद। नदीम के साथ में बातचीत की नरेश धोमे सर ने, उन्होंने कहा कि 65 हम सोच रहे हैं यहाँ पर, क्योंकि अभी अभी तो 2 विकेट गिरे हैं, अभी तो आधा सफर बाकी है, आधी गेंदें अभी भी बाकी है, लेकिन यहाँ पर विकास क्या बेहतर गेंदबाजी कर रहे हैं। छत्रपति संभाजीनगर एक्सप्रेस यहाँ पर दहाड़ती हुई, और सामने शाहिद एक बेहतर खिलाड़ी है। बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला बीच मैदान में। नहीं नहीं, शायद देखिए यहाँ से क्रॉस बैटर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के कनेक्शन नहीं है, पूरी तरह से यहाँ पर प्रेशर में आए हैं। क्योंकि देखिए अक्सर देखा नहीं है कि हमने शाहिद इस तरह से बल्लेबाजी, ये पार्टनरशिप बात करेंगे तो ये भी इतनी अच्छी नहीं है, लेकिन यहाँ से देखिए तो पहले सफल हो गए थे, उसके बाद में स्क्वायर लेग के ऊपर से खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के कनेक्शन नहीं है, तो डॉट गेंद यहाँ पर आती हुई। एक और डॉट गेंद, डॉट गेंद, शायद लगातार 2 गेंदें डॉट डाली है। शाहिद के सामने थोड़ा सा है ना, विकास पवार अपना .com खोलने के तैयार में है। वो कहते हैं ना जब 2 डॉट आते हैं तो सब की नजरें है ना वो .com पे आते हैं। लगातार 2 डॉट डाले हैं। एक तो देखिए बेहतर है कि क्योंकि यहाँ पर प्रेशर जरूर है शाहिद शेख के ऊपर, क्योंकि बेहतर गेंदबाजी अब तक रील कर रहे हैं। इस बार संपर्क अच्छा है, थोड़ी देर के लिए लगा, लेकिन बड़ा एफर्ट तो 100 में से 100 गुण इस खिलाड़ी को दीजिए। इतना बेहतर एफर्ट यहाँ पर दिया है कि क्या कहने इस खिलाड़ी के। रमेश है वहां पर मौजूद, यही एफर्ट है भाई, हाफ चांस को कन्वर्ट कर दिए कैचेस के अंदर, क्योंकि कैचेस विन मैचेस। भाई छोड़ो कैचेस, वो कहते हैं ना कैचेस छोड़ेंगे मैचेस कहाँ जीतेंगे, लेकिन आपका कोशिश, बड़ा एफर्ट, आखिरी दम तक नजरें जमाए रखी, उसके बाद भी डाई लगाई थी रमेश ने। इस बार ऊपर गई है गेंद, हवा में खेला और शॉट, काउ कॉर्नर में गेंद, लेकिन ओवर स्टॉप। भाई ये खिलाड़ी खास है, फिर से एक बार वो कहते ना किरण कोबरे, क्या बात है, यही एफर्ट की बात कर रहा हूं मैं बार बार। 4 रन अपनी टीम के लिए बचाए किरण कोबरे। एक्शन रिप्ले भी देखेंगे तो मन को प्रभावित करने वाला, वो कहते हैं ना आईपीएल के मैदान में उड़ता पोलार्ड, और इस मैदान में उड़ता किरण कोबरे। गजब का एफर्ट यहां पर किया है अपनी टीम के लिए 4 रन बचाते हुए। बेहतर गेंदबाजी एक्शन रिप्ले में देख सकते हैं। शायद यही काम होता है, शायद यही कह रहे भाई मैं अच्छा करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन वो कहानी बन नहीं रही है। भाई यही होता है कि जब आप कोशिश करते हैं तो सारी चीज़ें आपके वो हित में जाए, ऐसा होता नहीं है। लेकिन ये एफर्ट, यही क्रिकेट के अगर देखिए तो आसान सा कैच छूटना, बड़ा मुश्किल कैच पकड़ लेना, वो कहते हैं ना बेहतर फील्डिंग करना, ये क्रिकेट की खासियत है। 31 2 विकेट के नुकसान पे। एक और मतलब ऑन साइड के क्षेत्र में फिर से बार हल्के हाथों से खेला है अच्छा, और यहाँ पर विकास पवार छत्रपति संभाजीनगर टीम यहाँ एक्सप्रेस बहुत अच्छा काम किया है। 2 ओवर डाले, 13 रन खर्च किए, 2 विकेट अपने नाम किए। 4 की कहानी खत्म, 4 के बाद में 32 2 विकेट के नुकसान पे टीम। मुश्किल में टीम जरूर आई है, लेकिन कहते हैं जब जब मुश्किल आ जाए तो अपने आप को समझा लेना। भाई मुश्किल के क्षण है, थोड़े से यहाँ पर है, आसमान में काले बादल मंडराते हैं, लेकिन काले बादल है ना एक जैसे रहते नहीं है, वो निकल जाते हैं। तो जिंदगी में अपने आप को भी सोचिए, ये थोड़ा सा समय अपने आप को यहाँ पर व्यतीत करके आगे चलिए, यही काम शाहिद को करना पड़ेगा। लेकिन दूसरी तरफ बात करूंगा तो आर्यन 11 कमाल की गेंदबाजी, और पूरी तरह से स्लोक आर्यन 11 खाड़ी को रोकने का काम किया है। बेहतर बैटर मुन्ना अगर देखिए तो नासिक के आसिक, एक बेहतर तजुर्बा इनके साथ में, वो फील्ड को सेटअप करते हुए ये जानते हैं कि अब क्या कर सकते हैं। महेश कामरे मैन फ्रॉम तेलंगाना एक्सप्रेस बीच मैदान में, वो दहाड़ती नहीं है, लेकिन कहते हैं ना कम रनों में ज्यादा चर्चे में आई है महेश कामरे, मैन फ्रॉम तेलंगाना। इस टाइम है लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद वहां पर है, थोड़ा सा होगा पकड़ेंगे कैच। रवि अहरे कप्तान साहब ने, एक कप्तान ने दूसरे कप्तान का कैच पकड़ा, उसके बाद में कहा थैंक यू वेरी मच शाहिद, बैक टू द पवेलियन। विकेट आता हुआ योगीराज बिल्डर एंड डेवलपर्स विकेट।
न्यू बैटर अगर देखिए तो यहाँ से वो कहते हैं ना कि वो कहीं ना कहीं प्रेशर में आए थे। वो कहते हैं ना जब बड़े शॉट आते नहीं है, प्रारंभ बैटर है, कप्तान साहब है, आपके बल्ले से रन आते नहीं, तो थोड़ा सा वो कहते हैं ना कि आपका माइंडसेट थोड़ा सा खराब हो जाता है। लेकिन कहते हैं ना कि अब न्यू बैटर में है एक बेहतर खिलाड़ी अगर देखिए तो योगेश पवार। पवार का पावर पंच लगाने वाला बैटर है, लेफ्ट हैंड बैटर अगर देखिए तो खास है, क्योंकि ये खास बल्लेबाजी करना इस खिलाड़ी की आदत है। एक बड़े मंच का बड़ा खिलाड़ी योगेश पवार आप सभी के सामने, लेकिन सामने क्या गजब की गेंदबाजी, ये कहते हैं ना कंजूसी भरी गेंदबाजी महेश करते हुए। तेलंगाना से है भाई, मुंबई की नगरी में मैं कुछ खास करके जाऊंगा, शायद यही वहाँ कहते हुए। शायद यहाँ पर अब थोड़ा सा कसौटी लगेगी लेफ्ट के सामने, लेफ्ट आर्म के सामने लेफ्ट हैंड बैटर, थोड़ा सा यहाँ पर मुश्किल आ सकती है। लेकिन यहाँ देखिए तो अब देखिए लाइनअप देखिए इन्होंने कितना बदल दिया है। जब राइट हैंड बैटर शाहिद जब बल्लेबाजी कर रहे थे तो बिल्कुल थोड़ा सा कोना लिया था, लेकिन आप सीधे हो चुके हैं क्योंकि जानते हैं कि गेंद कहीं कहीं रीड ना करे। 32 पे 3 फुल टॉस गेंद बल्ले के बीचों बीच, लेकिन छूटा है कैच और तकदीर भी लूटी है। गेंद जा रही है 4 या 6। भाग्य हमेशा देता है बहादुर का साथ और अंपायर का इशारा, इट्स माय हेवन 6 और 6। 4 पहले 6 उसके बाद में 4 रन के यहाँ पर इशारा करते हुए लगता हुआ ये दिखा नहीं है। चलो ठीक है, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, लेकिन टेक्नोलॉजी आपके पास है तो शायद यहाँ देखते हैं फुल टॉस गेंद। वो अक्सर कहते हैं, वो कहते हैं ना गाय के सामने घास, शेर के सामने मांस, और योगेश पवार जैसे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालने का बाबा। फुल टॉस डालेंगे तो चौका छक्का देख ही लेने का। अपने पैरों पे कुल्हाड़ी मारना है तो फुल टॉस डालिए, एक बार नहीं ये 2 बार डालिए, ये तैयार है मोस्ट वेलकम करने के लिए। आते ही सेट करा दिया इनको, कैच भी छूटा है, चौका भी लूटा है। 36 बैक टू बॉलर, बड़ी विकेट, बहुत चतुरी है महेश है, जाना पड़ेगा यहाँ पर अनंता को, और बहुत बड़ी विकेट। थॉमस आए, थॉमस डायल, बहुत बड़ा नाम टेनिस क्रिकेट विश्व में, बहुत सालों साल अगर ये इन्होंने बेहतर काम किया है। लेकिन कहते हैं ना जितना बड़ा आपका नाम होता है उतने आपके ऊपर है ना वो सबकी नजरें हो जाती हैं, बड़े एक्सेप्ट हो जाते हैं कि भाई इतना बड़ा खिलाड़ी है, कुछ खास करे इतने बड़े फॉर्मेट के अंदर। शॉट ये भी अच्छा है, गेंदबाज के थोड़ा सा बगल पे, लॉन्ग ऑफ काफी सीधा रखा है, इसका लाभ लेते हुए 2 रन लेना चाहते थे, लेकिन थॉमस जी ने कहा कि भाई रोकिए कदम आपके। 1 रन यहाँ पर आता हुआ अब 1 के साथ में 4.4 की कहानी खत्म है। 37 4 विकेट के नुकसान पे जिस तरह से जानी जाती है ये टीम, श्लोक आर्या 11 खार्डी अगर देखिए बड़ी टीम है, बड़े बड़े नाम शामिल है इस टीम में, लेकिन कहते हैं ना कि मुन्ना शेख विकेट पीछे बेहतर काम कर रहे हैं। और गेंदबाजों को अब देखिए जिस तरह से राइटी जब आते हैं तो इन्होंने अपनी गेंदबाजी की शैली बदल दी है। महेश जो कि तेलंगाना के सामने थॉमस पहली गेंद खेलते नजर आएंगे, लेफ्ट कराए, शायद लेफ्ट कराया, अंपायर ने कहा इट्स अ वाइड बॉल। अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ता हुआ, और शायद यहाँ पर एक फील्डिंग टीम ने एक रिव्यू लिया है, यहाँ पर एक रिव्यू लिया है तो शायद चैलेंज किया है अंपायर के रिव्यू के साथ में, भाई चेक कर लीजिए आप। लेकिन होगा क्या यहाँ पर, वैसे कहते हैं ना कि खोने के लिए आपके पास सब कुछ है, लेकिन पाने के लिए रिव्यू आपको दिया है जिसके याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर लँडलॉर्ड ऑफ बरोडी मौसम शेठ पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे। मौसम शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत, ते आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न आहेत VIP कक्षामध्ये, आणि या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये लँडलॉर्ड ऑफ बरोडी मौसम शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय, सुस्वागतम, धन्यवाद। थोड़ी देर के लिए यहाँ पर देखिए तो खेल रुका है क्योंकि वजह बस है ना वो वाइड के लिए चैलेंज किया है विकेट पीछे मुन्ना ने, और शायद इट्स पेयर डिलीवरी। इट्स अ फेयर डिलीवरी यहाँ पर दिया है, तो शायद यहाँ देखिए एक एक क्षण
थॉमस की अगर बात करें तो बड़े शॉट खेलते हैं, लेकिन कहते हैं ना पूरी उम्मीद लगा के बैठी है टीम श्लोक आर्या 11 खाड़ी के बड़े शॉट आएंगे, क्योंकि यहाँ से ना रन चाहिए। 37 रन ये इतना रन नहीं है। डू और डाई वाला मुकाबला है, नॉकआउट पंच आपके लिए। सामने महेश, और फिर से बार कमाल की गेंदबाजी। इस समय देखिए इतनी कमाल की गेंदबाजी करे, बिल्कुल मौका नहीं है। योगी जी भाग रहे दूसरा रन लेने के लिए, लेकिन मिलेगा एकमात्र सिंगल। कहानी खत्म 5 के चलते चलते 38 रन 4 विकेट के नुकसान पे। वो कहते हैं पहली अगर देखिए तो पहली गेंद से छत्रपति संभाजी नगर के विकास ने अच्छी गेंदबाजी की, शिबान शेख ने अच्छी गेंदबाजी की। तो जो पहला मैच जो रन खाए थे ज़्यादा, तो कहीं ना कहीं मुन्ना शेख जो कि वो कूल रहे, उसके बाद में सोचा होगा भाई इतने रन हमने खाए, लेकिन अब थोड़ा सा कम बैक करते हैं, तो शायद देखिए थोड़ा सा काम मंत्र भी इसका साथ आया होगा। लेकिन ये आखिरी 6 गेंदे, वो कहते हैं ना सुनामी आने के पहले की क्या थोड़ी सी खामोशी है, क्योंकि ये दोनों बड़े खिलाड़ी हैं। एक तरफ देखिए तो योगेश पवार जो कि टेनिस क्रिकेट विश्व का काफ़ी एक्सपीरियंस वाला खिलाड़ी, थॉमस डाइस इनकी बात करें तो काफ़ी सारा रिकॉर्ड इनके नाम है। लेकिन गेंदबाजी में किरण खोबरे आए हैं, अगर देखिए तो ये ज़बरदस्त गेंदबाज है, एक उभरता हुआ सितारा है, बड़े प्लेटफॉर्म के साथ में यहाँ पर कर रहे हैं। लेकिन इनके लिए आसान नहीं है, क्योंकि स्लॉग ओवर की कहानी अगर देखिए इतनी ज़बरदस्त होने वाली है, क्योंकि देखिए अब तक शो है ना 5 ओवर का अलग चला है, लेकिन आप आखिरी 6 गेंदों में शो अलग देखने वाले हैं आप, क्योंकि ज़रूरत है, एक खास ज़रूरत है। शायद देखिए तो वो कहते हैं ना, मुझे अदनान सामी का गाना याद आ रहा है, हमको तो भी लेफ्ट करा दे, एक नहीं तो 2-2 चौके छक्के दिला दे, क्योंकि यहाँ से देखिए तो रन चाहिए, बगैर रन आप मुकाबला जीत नहीं पाएंगे। 6 गेंदे किरण बनाम योग, यहाँ पर थॉमस डाइस, बिग बैटल, आखिरी 6 गेंदे। नहीं है सामने से तो थोड़ा सा चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन। अगर देखिए तो कहते हैं कि यहाँ पर इतनी अच्छी गेंद डिलीवर की है। पिछला मैच में अगर देखिए किरण की बात करें तो पहली गेंद अगर स्लोअर वन के नकल गेंद के साथ में शुरुआत की थी, एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं। ओहो क्या बात है, ये जानते हैं भाई ओवर पिच गेंद करने का नहीं, स्लॉट में गेंद डालने की नहीं। ये लोअर फुल टॉस गेंद, पैर पे गेंद प्ले किया है, 1 रन लिया, 2 की मांग हो सकती है, लेकिन शायद यहां पर क्या पहुंच जाएंगे। जबरदस्त कॉलिंग, रनिंग बिटवीन द विकेट, यही है एक पार्टनर्स का एक दूसरे के ऊपर भरोसा होता है, तो ये सारी चीज़ें होती रहती है। यहाँ पर 2 रन आते हुए हैं, लेकिन कहीं ना कहीं वो जिस तरह से नदीम जी इन्होंने कहा 65 हम सोच रहे हैं, लेकिन वो स्कोर से बहुत पीछे चली है गाड़ी। 40 पे 4 गेंदे, ये दोनों टीमें के लिए शेष है। एक तरफ आर्यन, दूसरी तरफ श्लोक। वाह जबरदस्त गेंदबाजी, परफेक्ट यॉर्कर लेंथ डिलीवरी। यहां पर किरण खोबरे ने बिल्कुल यहां पर एक सटीक लेंथ गेंदबाजी की है। उसके साथ में थॉमस को जाना पड़ेगा बाहर, क्योंकि सबसे बड़ी विकेट आती हुई है। क्या बात है, कहते हैं ना परफेक्ट यॉर्कर लेन डिलीवरी, बाबलेश्वर। देखिए तो एक छोटे से अगर देखिए तो नगरी से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी आज बड़े मंच पे अपना एक अलग किरदार निभा रहे हैं। यही वजह है कि है देखिए तो खुद को बड़ा बनाना है तो शायद है ना कुछ बड़ा सोचना पड़ता है। तो शायद किरण एक बड़ा सोच के आए, ये टेनिस क्रिकेट विश्व के वर्ल्ड कप में आए हैं, तो बेहतर गेंदबाजी, एक छाप छोड़ने के अंदाज में आए, कमाल की गेंदबाजी। 3 गेंदे स्लॉग ओवर में डाली हैं, 2 रन खर्च किए, 1 विकेट अपने नाम थॉमस डाइस का। न्यू बैटर बल्लेबाजी मार पे। मंसूर आए हैं, शायद है ना थोड़ी देर के लिए मंसूर है ना वो चेक करना चाहते थे, इस है ना ये किरण खोबरे की गेंद को थोड़ा सा चेकमेट कराना चाहते थे। वो कहते हैं ना हवा में खेला, अवे फॉर बॉडी, हवा में खेला, शॉट था, लेकिन भाग्यशाली रहे कि वो खिलाड़ी तक पहुंच गए नहीं है, वरना एक और हादसा बन सकता था। लेकिन यहाँ से देखिए तो 2 गेंदे शेष, दोनों टीमों के लिए विशेष है 41 लॉस ऑफ 5, एक अलग टीम खेली है। आसान नहीं है, जाते जाते 1-2 बड़े शॉट अगर आ जाते हैं तो भी कहानी बन सकती है। 2 गेंदे में 2 बड़े यहाँ पर मैसिव चाहिए। योगेश पवार बहुत बड़ा एक्सपीरियंस इनके नाम है, लेकिन सामने किरण खोबरे अपने रफ्तार के लिए, गेंदबाजी के लिए बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला, बेस्ट राइवलरी दोनों के बीच में। 2 बॉल लेफ्ट।
शायद देखिए अंपायर गेट्स वाइट बॉल। किरण ने कहा होगा भाई 2 नहीं है, मैं तीसरा डालने को तैयार हूँ। ये अतिरिक्त रन आते हुए और जैसे अगर देखिए तो बात करेंगे श्लोक अरे 11 खाड़ी की, वो कहेंगे रन आने चाहिए वाइट बॉल के हिसाब से। अतिरिक्त रन जितना आए आपके लिए उचित है, तो शायद यहाँ पर वाइट बॉल के साथ में रन आगे बढ़ता हो 40। लेकिन एक और बात वाला लपेट में लिया है, 1 बॉल्स इनटू द स्टैंड। यह आता हुआ मुक्ता ब्रांडेड चौकाचारण। देखिए तो वो कहते हैं ना मोहतरम आते आते बहुत देर कर दी, वो देर आए दुरुस्त आए, एक गेंद अभी भी शेष है। ये शॉट लपेट में लिया है, ये आखिरी मर्तबा जाते जाते कुछ खास करके जाऊंगा, गेंदबाज के चेहरे पे झलक छोड़ के जाऊंगा। ये इस गेंद को भेजा है तारामंडल में और आता हुआ ये माय हेवन 6 रन। बावन रन लगे बोर्ड के ऊपर। आखिरी 2 गेंदों में एक वो कहते हैं बड़े शॉट की मांग थी योगेश ने, वो कहते हैं पावर ऑफ पावर पंच का यहाँ पर नमूना देखा। एक्शन रिप्ले में आखिरी गेंद देख सकते हैं और पिच गेंद, उसके बाद में कोल्हापुरी तांबड़ा पांडरा रस्सा जिस तरह से ताव होता है उसी तरह से यहाँ पर लपेट मिलिया और स्टैंड में जड़ दिया। और कहते हैं ना स्टैंड के बाहर से गेंद ये मंगवानी पड़ी है, इतनी जोर से गेंद गई है बाहर। और छक्के के साथ में 53 रन टू विन, मुकाबला जीतने के लिए। देखिए तो हमारे इस टूर्नामेंट के आयोजक सन्माननीय विनय दादा पाटिल साहब हैं, उनके साथ में काशीनाथ दादा पाटिल साहब भी जुड़े हैं। विजय भोईर बेतवड्याचे तिथे उपस्थित आहेत, दीपक भोईर हे देखील तिथे उपस्थित होते। हा बॅटिंग कार्ड तुमच्या स्क्रीनवर दाखवण्यात येतोय। त्याच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, जे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी येत आहेत, सामना पाहण्यासाठी येत आहेत, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आपण घेऊन आलेलो आहोत। दिनांक 1 मार्चला तो एक्झिबिशन सामना होणार आहे, त्याची माहिती तर आपण तुम्हाला पोहोचवलेलीच आहे। आणि तो एक्झिबिशन सामना ठाणे रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया या 2 टीमच्या दरम्यान होईल। 36 बॉलमध्ये 53चं लक्ष्य आणि ती खुशखबर अशी आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी, आपण लकी ड्रॉ चे कुपन उद्यापासून वाटायला सुरुवात करणार आहोत। आणि लकी ड्रॉ मध्ये एकूण पारितोषिक असे आहेत, 2 मोटरसायकल म्हणजे 2 मोटर बाईक, 5 सायकल आणि 5 कूलर। 1 तारखेला आपण 2 सायकल, 3 कूलर आणि 1 बाईक देणार आहोत। 1 मार्चला 2 मार्चला फायनल डे असणार आहे या स्पर्धेचा अंतिम दिवस, त्या दिवशी 1 बाईक, 3 सायकल आणि 2 कूलर दिले जाणार आहेत। आणि म्हणजेच उद्या बुधवार, उद्या 26 तारखेला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचे कुपन दिले जाणार आहेत। दुपारी 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत हे कुपन तुम्हाला वाटण्यात येतील आणि त्याचबरोबर रात्री 8 वाजल्यापासून 9च्या दरम्यान हे आमचे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे जे आयोजक आहेत त्यांच्याकडे हे कुपन उपलब्ध आहेत। ते उद्या तुम्हाला 4 ते 6 आणि रात्री 8 ते 9 या टायमिंगच्या दरम्यान तुम्हाला ते वाटले जातील। आणि यामधून 1 तारखेला सर्वप्रथम ड्रॉ केला जाईल, त्याच्यामध्ये 2 सायकल, 3 कूलर आणि 1 बाईक दिली जाईल। त्याच्यानंतर रविवार दिनांक 2 मार्चला परत एक वेळा ड्रॉ होईल, त्याच्यामध्ये 1 बाईक, 3 सायकल, 2 कूलर भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना दिले जाणार आहेत। आणि उद्यापासून या क्रीडा नगरीमध्ये जे जे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्या माहितीसाठी, उद्या जर बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टँडमध्ये तुम्ही झेल टिपला, आतापर्यंत 500 रुपयाचं पारितोषिक त्या झेलासाठी प्रेक्षकांना देण्यात येणार होतं, आता उद्यापासून 1000 रुपयाचं पारितोषिक त्या झेलासाठी आयोजक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांच्या वतीने दिले जातील। तर उद्या कुपन दिले जाणार आहेत, उद्या संध्याकाळी 4 ते 6 आणि 8 ते 9च्या दरम्यान जर इथे प्रेक्षक उपस्थित असतील तर नक्की कुपन घ्या आणि त्या कुपनवर आपला नाव नंबर आपल्यापर्यंत पोहोचवा। मग तो ड्रॉ 1 तारखेला आणि 2 तारखेला केला जाईल। 2 बाईक जिंकण्याची संधी प्रेक्षकांना असेल। जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये। पहिलं सत्र इथे संपलेलं आहे, सलीम भाई तिथे आहेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये नरेश डोमे सर आपल्याबरोबर जोडले जातील।
धन्यवाद सलीम भाई, धन्यवाद कुणाल सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. हा आहे साहसाचा महासंग्राम. ऑल इंडिया ओपन गटातील आपण बघतोय मॅच जी दोन्ही पराभूत संघ एकमेकांच्या समोर, आणि निश्चित आज मैदानामध्ये आर्यन 11चे मोठे संघ मालक छोटे संघ मालक इथे आहेत. लक्ष्मणजी चौधरी सर आणि त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव अखिलेश यांना आपण स्क्रीनवरती बघतोय. खरं तर एक क्रिकेटची परंपरा, एक क्रिकेटची संस्कृती या विभागामध्ये निर्माण केलेली आहे. ती स्क्वेअर लेगला चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचूच शकत नाही. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. टुगेदरनेसचा एक शानदार चौकार. मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. इथे दोन ताकदवान संघ आहे. आर्यन 11 विरुद्ध श्लोक आर्या 11. या दोन मोठ्या संघांमध्ये एक मोठी मॅच. उजव्याच्या बाहेर चेंडू हवेमध्ये आणि स्लिप मध्ये संघ नायक तिथे चेंडूच्या खाली, आणि मोठा धक्का. पहिला फलंदाज रवी अहिरेबाद. पहिलंच षटक प्रचंड प्रभावी ठरते आणि या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण लो स्कोअर मॅच आहे. मागचा सामना जो विनर्स मध्ये बघितला तो देखील कमी धावसंख्येवरती रंगला, आणि अखेर आपण एक छोटं टोटल डिफेंड झालेलं बघितलं होतं. तर ही मॅच देखील त्याच सामन्याची नांदी ठरू शकते, कारण इथे देखील रिक्वायर रन्स खूप कमी आहेत. अर्थात विजयासाठी मात्र 52 धावांची आवश्यकता, 53 धावांची आवश्यकता आहे. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा इथे उभ्या केलेल्या आहेत त्या श्लोक आर्या 11 आणि आर्यन 11 समोर 53 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवरती रवी अहिरेनं चौकार ठोकून जरूर विस्फोटक सुरुवात केली होती, आणि आता मैदानामध्ये दाखल होतोय छोटा पॅकेट मनसूब शहा. मनमाड जिल्हा नाशिकचा हा खेळाडू आहे. मनसूफ छोट्या उंचीच्या खेळाडूंना देखील निश्चित प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. आपण पाहिलं गुंडाप्पा विश्वनाथ 5 फूट 3 इंच, सुनील गावस्कर 5 फूट 4 इंच, सचिन तेंडुलकर 5 फूट 4 इंच. आता आपण बाऊमाला बघतोय, दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करतोय तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. हो, इथे मनसूबची बाहेरची कड आणि पहिल्या षटकामध्ये मोठे विस्फोट. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा 21व्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचलेली आहे. तर ही स्पर्धा म्हणजे एक सोनेरी पान आहे, आणि फक्त सोनेरी पान नाही तर ते आता नक्षीदार सोनेरी पान झालेलं आहे, कारण अनेक खेळाडूंनी मागच्या 20 वर्षामध्ये या पानावरती सुंदर नक्षी काढलेली आहे. आणि या वर्षी सुद्धा पुन्हा एकदा हे टेनिस क्रिकेटचे शिलेदार पुन्हा नक्षी काढण्यासाठी इथे आलेत. यस, लेंथ बॉल होता. चेंडूला हलक्या हाताने लॉफ केलं मिड ऑनला. क्षेत्ररक्षक एक तिथे पोहोचेल. 1 धाव
प्राप्त होते धावफलकावरती 5. सुरुवात किती छान झाली होती, चौकार आला होता, त्यानंतर लगेच विकेट, त्यानंतर डॉट, पुन्हा विकेट, 2 फलंदाज बाद झालेत आणि जो संघ असं वाटलं होतं की सहजपणे विजयाच्या दिशेने जाईल, मात्र मार्गामध्ये एवढे मोठे स्पीड ब्रेकर असेल तर मार्ग खडतर आहे हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे. गोलंदाज अखिलेश, खरं तर नाशिकचा खेळाडू आहे. यस इथे मुन्ना नाशिकचेच खेळाडू त्याच्या समोर आहेत आणि काय त्यानं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली. दोन्ही नाशिककरांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. आपल्याकडे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे, या सामन्यामध्ये ती कशी लागू होते बघा. दोन्ही नाशिकचे गोलंदाज फलंदाज आहे आणि काय गोलंदाजी केली इथे या अखिलेश सिंगनं नाशिकच्याच फलंदाजांच्या समोर. पहिलं षटक पूर्ण होतंय, धावफलकावरती 5 धावा. सुरुवात मला वाटते चांगली म्हणता येणार नाही, शांत म्हणता येणार नाही, संथ म्हणता येणार नाही, ही सुरुवात खराब आहे. पण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी ही सुरुवात सर्वोत्तम आहे, अतिशय अप्रतिम आहे. कारण पहिलं षटक पूर्ण झालंय, 2 फलंदाज बाद झालेत आणि फक्त 5 धावा धावफलकावरती आहेत. विजयाचं समीकरण आपण परत एकदा बघूया. आता 5 षटकांनी 48 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज मनोज जायभावे आणि त्याच्याबरोबर मुन्ना शेख, दोघंही नाशिककर आहेत. मनोज जायभावे देखील मोरवाडी नाशिकचा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला मुन्ना शेख नाशिक आणि गोलंदाज विशाल रॉय उत्तर प्रदेशचा हा खेळाडू आज महाराष्ट्रामध्ये आलाय. आपल्या गोलंदाजीनं पहिल्या सामन्यामध्ये देखील प्रभाव सोडलेला आहे, या सामन्यामध्ये देखील कसा प्रभावी ठरतोय बघायचं. समोर नाशिककर आहे मनोज, फुल टॉस बॉल कट तिथं आणि काय घडतंय, चेंडू फरार झालाय सुसाट वेगानं. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. तिथे सूर जरूर मारलेला, मात्र तो जमिनीवरती पडण्या अगोदर चेंडू त्याला सोडून पसार झालेला होता. एक जबरदस्त मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, पॉवरफुल चौकार. 9 धावा धावफलकावरती आहेत. विशाल रॉय, यस लेंथ बॉल डावेष्टीच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा हितेश सरांकडून येते. धावफलक पुढे पोहोचेल 10 वर. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये RN11. मागची मॅच देखील RN11ची आपण बघितली होती. खरं तर मध्यंतरामध्ये सामन्यामध्ये ते मागे पडले होते, मात्र त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केले या संघाने. अखेर 1 धावेने त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र या सामन्यामध्ये अधिक आश्वासकपणे त्यांना खेळावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू इथे हुक करायचं होतं, मात्र या चेंडूवरती फारसं आत्मविश्वासपूर्ण खेळताना बघायला मिळाला नाही. मनोज, 1 धाव प्राप्त होऊ शकते. धावफलक पुढे 11. बाउन्सर चेंडू खेळणं, सुरुवातीला हुकचा प्रयत्न केला होता त्यानं, मात्र बघितलं की चेंडू एकदम चेहऱ्याच्या दिशेने येतोय. चेहरा थोडासा बाजूला केला चेंडूपासून आणि मग मात्र चेंडू खाली राहील याची काळजी घेतली. बॅटचा स्विंग जो होता, जो हवेच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, तो जमिनीच्या दिशेने आणला खाली. कंट्रोल करता आलं पाहिजे, फलंदाजांना फटके असे चेंज करता आले पाहिजेत, तर त्यांचं स्किल्स आपल्याला बघायला मिळतं. विशाल रॉय उजव्या दिशा बाहेर, कव्हर्सला जमिनीच्या समांतर चेंडू, एक्स्ट्रा कव्हर तिथे तयार आहे. 1 धाव मुन्ना शेखला इथे मिळेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये मुन्नानं अगदी वेगवान सुरुवात केली होती आणि पहिल्याच षटकामध्ये असं की मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जातोय, तो लवकर मॅच फिनिश करायची त्याला, मात्र तो लवकर बाद झाला. या सामन्यामध्ये अधिक शांतपणे, अधिक संयमानं फलंदाजी करत असताना. खरं तर मोठी तपश्चर्या आहे त्याची. एखादा साधू हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो, षड्रिपूंवरती विजय मिळतो. उजव्याच्या बाहेर आहे चेंडू, इथे वाईड आहे. 1 अतिरिक्त धावफलकावरती येणार आहे. RN11 हळूहळू पुढे पोहोचतायत. 13. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आता
प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. 144 वर्षानंतर येणारा योग आहे, त्यामुळं तिथे गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी प्रत्येक भारतीय तिथे जातोय. 50 कोटींवरून अधिक लोक आज गंगेमध्ये त्यांनी स्नान केलेलं आहे, यमुनेमध्ये स्नान केलेलं आहे. यस, लेंथ बॉल शांतपणे चेंडूला मनोज जायभावेने दिशा दिली, कारण वेगावरती स्वार आहे. आज अत्यंत तीक्ष्ण गोलंदाजी बघायला मिळते विशाल रॉयची. लेंथमध्ये तो अत्यंत अचूक आहे आणि त्यामुळे या गोलंदाजाला मोठे फटके खेळण्यापेक्षा शांतपणे खेळू हा दोघांचा इरादा दिसतोय इथे. पण हे क्रिकेट आहे. आपण चर्चा करत होतो की एखादा साधू तपश्चर्या करतो आणि षड्रिपूंवरती विजय मिळवतो, तशी मोठी तपश्चर्या मुन्ना शेखने टेनिस क्रिकेटमध्ये केलेली आहे. त्यामुळे कुठलाही सामना कसा फिरवायचा हे त्याला चांगलं माहीत आहे. लेंथ बॉल, यस यस यस, काय फ्लिक आहे पहा. मनगटाची जादू कशी असते मैदानामध्ये, अतिशय सुंदर फटक्याद्वारे दाखवतोय तो मुन्ना शेख. 2 धावांबरोबर धावफलकामध्ये वाढ होते. 16 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना विशाल रॉय इथे गोलंदाजीसाठी तयार आहे. पहिलं षटक खरं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. 2 वाईड या षटकातून आलेले आहेत, त्यामुळं षटक 10च्या पुढे गेलेलं आहे आणि 6 षटकांची मॅच आहे. आपल्याला 53 धावा रोखायच्यात, तर मला वाटतंय हे षटक महागडं आहे. हो हो हो, चेष्ट्यांवरती जाणारा चेंडू अलगद बॅटनं बाजूला काढून दिलेला आहे. धोका संभवला असता इथे, मात्र षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. मुन्नाला बघतोय आपण स्क्रीनवरती, त्याने कसा चेंडू अलगद बाजूला काढला. अगदी बेल्सच्या जवळून त्याने बाजूला काढलाय चेंडू. थोडा खाली बॅट असती तर मला वाटतं बेल्स देखील पडल्या असत्या. इथे बघायला पुन्हा एकदा आवडेल आपल्याला काय घडलंय तिथे. आणि लांब होता स्टंप पासून, पण बचावलाय तिथे मुन्ना. षटक 2 संपलेले आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या षटकामध्ये शांतता होती, दुसऱ्या षटकामध्ये 10च्या पुढे धावा आणलेल्या आहेत. 2 षटकामध्ये 16-8 धावांची सरासरी इथे राखण्यात यश मिळालेलं आहे आणि जेमतेम 9 धावांची सरासरी अपेक्षित होती. करंट रन रेट 8चा आहे आणि आता जर आपण बघू 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. आपण बघतोय दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 21वे पर्व जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचं हे अत्यंत शानदार आयोजन. उजव्या हाताने राऊंड द विकेट, इथे गोलंदाज अखिलेश परत एकदा. पहिलं षटक प्रचंड घातक टाकल्यानंतर इथे दुसऱ्या षटकामध्ये देखील तितकेच घातक चेंडू आहे अखिलेशचे. खरं तर हे खेळाडू रेग्युलर स्थानिक क्रिकेटमध्ये एकत्र खेळतात. मनोज जायभावे, मुन्ना शेख, अखिलेश सिंग. त्यामुळं एकमेकांच्या खेळाची पूर्ण चांगली जाणीव दोघांना आहे. एकमेकांच्या बरोबर अनेक संघांमधून खेळलेले आहेत. आपण एकदा तेंडुलकरला प्रश्न विचारला होता की तुला सगळ्यात अवघड गोलंदाज कोणता वाटतो, तर त्याने अनिल कुंबळेंचं नाव घेतलं होतं की अनिल कुंबळे, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरती मला अनिल कुंबळेला फेस करावं लागत नाही. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जरूर अनिल कुंबळेला फेस करावं लागतं. पण हॅन्सी क्रोनीनं तेंडुलकरला खरं तर खूप त्रास दिला होता गोलंदाजीमधून. हॅन्सी क्रोनी खूप कमी वेळा गोलंदाजी करायचं, पण तेंडुलकरला त्यानं त्रस्त केलेलं होतं. आकडेवारी तेच सांगते. तर जाऊया मैदानामध्ये. 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आर्यन 11 रिव्हर्स अटेम्प्ट. ओ हो हो, हा फटका काय सजवलाय, वाह, सुंदर फटकेबाजी इथे मैदानामध्ये. अत्यंत पॉवरफुल चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेसचा हा बहारदार चौकार. संगीताचा मधुर आस्वाद आपण घेतोय रिजांश यांच्या माध्यमातून. आणि काय सुंदर फटका इथे रिव्हर्स खेळला. परत एकदा इथे सरळ होता चेंडू. हा बघितला या चेंडूमध्ये काय जादू आहे. हो, हलक्या हाताने लॉफ केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आहे मुन्ना शेखकडे. 2 धावा पूर्ण होतील. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आर्यन 11 श्लोक आर्या 11 विरुद्ध आर्यन 11 अशी मॅच आहे. दोन्ही संघ मालक
क्रिकेट प्रेमी आहेत लक्ष्मणजी चौधरी आणि दिनेश दादा पाटील. आज या दोन संघांमध्ये हातघाईची लढाई आहे, अटीतटीची लढाई आहे. कारण अस्तित्वाची लढाई. इथे जिंकलात तर पुढे मॅच मिळणार आहे, अन्यथा या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल. आणि त्यामुळेच कोणताच संघ इथे मागे हटायला तयार असणार नाही. मुन्ना शेख मैदानामध्ये आहे. मुन्ना शेख काय आहे, मी 2015 पासून सातत्याने या स्पर्धेमध्ये बघतोय. त्या अगोदरही तो भरपूर खेळलाय. हो 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 हो, व्हॉट अ स्विंग. चेंडू कुठे पडला, कुठे जातोय हे बघायचंय. आणि काय बॉल आहे, आम्हाला रिप्ले बघायला आवडेल. तर तिसऱ्या पंचांकडे देखील जात आहेत फलंदाज. पंचांच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली. सादिक राजापूरकर सर तिथे ॲज अ बॉलर्स अँड अंपायर्स आहेत. वाईडसाठी बघितलं होतं प्रश्नार्थक नजरेनं पंचांकडे, मात्र उत्तर नकारार्थी आल्यानंतर तिसऱ्या पंचांकडे जाणं पसंत केलंय तिथे मुन्ना शेखनं. फर्स्ट एड मैदानामध्ये गरजेचे आहेत. डॉक्टर्स विनंती आहे. तर बघूया रिप्ले आपल्यापर्यंत पोहोचतील, कारण तिसऱ्या पंचांच्या कोर्टात आता चेंडू आहे. त्यामुळे त्याचा निर्णय तिथे पहिला पंच ठरवतील आणि त्यानंतर जरूर आपल्या समोर मोठ्या स्क्रीनवरती देखील आणि छोट्या स्क्रीनवरती देखील आपण मोबाईलवरती मॅच बघतात तर त्यांना देखील रिप्लेस बघायला मिळेल. मात्र चेंडूमध्ये जादू होती. जो स्विंग टेनिस बॉलवरती बऱ्याच वेळा बघायला मिळत नाही, मात्र हवेमध्ये देखील चेंडू फिरवला अखिलेशनं असं वाटलं इथून प्रथम दर्शनी. वेग तर त्याच्याकडे आहेत पण स्विंग देखील मिळवतोय अखिलेश सिंग. आपण बघतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 21वा पर्व. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचं अत्यंत बहारदार असं आयोजन. फेअर डिलिव्हरी, अत्यंत चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे आणि एक डॉट डिलिव्हरी अखिलेश सिंग कडून येताना आपण बघतोय. पुन्हा एकदा बघा स्क्रीनवर. टप्पा पडला चेंडू आणि बरोबर हलकासा डावी यष्टी मिस करत चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. कमालीची गोलंदाजी. खरं तर अँगल बनवलाय का अखिलेश सिंगनं. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना डाव्या यष्टीवरती चेंडू टाकून एक अँगल बनवत चेंडू यष्टीरक्षकाकडे पाठवला. फेअर डिलिव्हरी. तर दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सपोर्टेड बाय मुक्ता अँड योगीराज डेव्हलपर्स, पॉवर्ड बाय माय हेवन, को पॉवर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, द सॅनेट, असोसिएटेड बाय डॉटमंड लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड अँड .9. तर उद्याचे सामने, उद्या दिवस 9 आहे. प्रवीण 11 खारघर विरुद्ध भार्गव 11 अशी मॅच उद्या दुपारी 2 वाजता इथे सुरू होणार आहे. तर परी 11 विरुद्ध LK स्टार्स राजकोट गुजरात 3:30 वाजता हा सामना आपल्याला बघायला मिळेल. आणि या 4 संघांमधून उद्या कोणता संघ पुढे जाईल तर टीम स्क्वॉड आपण बघू शकतो. प्रवीण 11 खारघर संघाचे योगेश पॅनकर नेतृत्व करणार आहे. भूषण पाटील, ओमी केने, एजाज कुरेशी, रजत मुंडे, नितीन माटुंगे, आकाश जांगीड, जीवित म्हात्रे, अमित नाईक, विजय पावले, विकी भोईर, संकेत पाटील, धीरज भोईर, भावेश नाईक, भूषण गोळे, अंकित यादव. काय तगडी स्टारकास्ट आहे. भार्गव 11 कडे आपण बघूया. सुमित ढेकळे संघनायक असेल, फरदीन काजी, प्रथमेश ठाकरे, प्रदीप पाटील, विश्वनाथ जाधव, श्रेयश कदम, लेफ्टी UP, अक्षय सिंग, अनिकेत सानप, इम्रोज खान आणि PT जॉन्सन अशी तगडी टीम आहे. परी 11 मध्ये विश्वजित ठाकूर करणार आहे नेतृत्व. विशाल शहा, बंटी बद्रिके, विकी मुंबईकर, आयुब शेख, नजमुल मंडल. तर जाऊया मैदानामध्ये. अजून स्क्वॉड भरपूर मोठा आहे. तगडे स्टार्स उद्या मैदानामध्ये येणार आहे हे निश्चित खरं आहे. तर 2 धावा विलक्षण वेगाने मैदानामध्ये पूर्ण होतील आणि स्कोअर देखील पुढे पोहोचेल. 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुन्ना शेख आणि मनोज जायभावे ही जोडी जमलेली आहे. सुरुवातीला 2 हादरे पहिल्याच षटकामध्ये अखिलेश सिंगनं दिले होते आणि या हादऱ्यातून सावरत पुन्हा एकदा संघाला मजबूत स्थितीमध्ये मुन्ना शेख घेऊन जायला तयार झालेला आहे. तिसरं षटक मैदानामध्ये इथे. तर यस हो बांधून टाकले पाय मुन्नाचे. सुंदर डिफेन्स देखील बचाव होता. इतक्या सुंदर चेंडूवरती तितका चांगला बचाव आहे. आणि याच बरोबर 3 षटकांचा खेळ संपेल. 2 षटकांचा कोटा संपवला. अखिलेशनं 13 धावा देत 2 गडी बाद केलेत. तर 25 धावा धावफलकावरती 3 षटकामध्ये आलेल्या आहेत. विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
तर मिड ओव्हर्स इंटरव्ह्यूमध्ये आपण जाऊयात आर्यन 11च्या गोटामध्ये, जिथे आपल्या समेत उपस्थित आहेत सलीम भाई। चलिए मैदान के अंदर देखिए तो एक खूबसूरत मुकाबला, देखिए 18 गेंदों में 28 वाला मुकाबला, पिछला मुकाबला 1 गेंद में 2 वाला मुकाबला। कहीं ना कहीं वो दिल को लग के 1 रन से हारी थी ये टीम। हमारे साथ में मनसूब है। मनसूब, अगर देखिए तो ये मुकाबला शायद देखिए तो आसान है, लेकिन क्रिकेट के मैदान में आसान वाला मुकाबला मुश्किल बनना ये क्रिकेट की खासियत है। तो क्या कहना चाहेंगे इस मुकाबले में? क्या मुकाबला आपका फंसता नजर आ रहा है कि मुन्ना इस मैच को बाहर लेके आ रहे हैं? जी, फंसता हुआ तो कोई हिसाब से नज़र नहीं आ रहा है, क्योंकि जब तक हमारा मुन्ना भाई खड़ा है वहाँ पर तो इंशाल्लाह ये मैच हमारे पक्ष में है। और रन भी कुछ ज़्यादा नहीं है वैसे, लेकिन ये क्रिकेट है। उन 18 गेंदों में सिर्फ 28 रन की ज़रूरत है। लगभग अगर एक बड़ा शॉट आता है, और मुन्ना भाई एक ऐसा बैट्समैन है ना, वो ख़राब बॉलों को बाहर ही मारता है और अच्छे बॉलों को सम्मान देता है। और अगर वो इंशाल्लाह वहाँ पर खड़ा है तो हम लोग लगभग ये एक और रख के मैच हम जीतने की क्षमता रखते हैं। दूसरी मैच की देखिए, जब देखा है कि मुन्ना एक बेहतर स्टार्ट करके मुन्ना की जब विकेट आती है तो मैच फंसते देखा है। यहाँ से आप डगआउट से क्या मैसेज मुन्ना को देना चाहेंगे? मैसेज तो कुछ नहीं रहेगा, बस वो इतने बड़े प्लेयर हैं, उनको मैसेज देने की कोई ज़रूरत ही नहीं है। बस एक ही बात कहना चाहूँगा कि अगर वो वहाँ खड़े रहते हैं तो इंशाल्लाह हम ये मुकाबला जीत जाएंगे इंशाल्लाह। ये तो मैसेज है, इन्होंने कहा कि मैसेज देने जैसे तो हमने ये बड़ा मंच का बड़ा खिलाड़ी, यही मैसेज है कि भाई मैच आप बीच मैदान में खड़ी रहिए, मैच को बाहर लेके जाइए, यही कहना चाहते हैं। और ड्रिंक ब्रेक की ट्रॉली भाई, ये बीच मैदान में कड़ा मुकाबला है, लगता आसान है लेकिन मुश्किल बन सकता है, क्योंकि लो स्कोर वाले मुकाबले ये दिलचस्प बनते हैं। ये दिलचस्प बना के लिए फिर से बजाएंगे वॉइस ऑफ महाराष्ट्र। आप देखिए आवाज़ों के जादूगर नरेश जी ढोमे सर, आइए। थँक्यू सलीम भाई। खरं तर मनसूब शहांना आपण बघितलं, मुन्ना शेखवरती विश्वास फक्त मनसूब शहांचा नाही आहे, तर मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी मुन्ना शेखला बघितले खेळताना तो प्रत्येक क्रीडा रसिक सुद्धा विश्वास ठेवणार आहे। इतका विश्वास कमावलेला आहे मुन्ना शेखने टेनिस क्रिकेटमध्ये, विशेषतः चेस मास्टर म्हणून त्याला ओळखलं जातं। किती मोठे रन चेस असेल तरी मुन्ना त्या रन चेस सहजपणे ओलांडताना बघायला मिळालेला आहे। विशाल रॉय, नवीन षटक इथे जरूर फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट घेतली जरूर चेंडूने, मात्र यष्टीरक्षण काय सुंदर आहे। खूप सुंदर यष्टीरक्षण बघायला मिळालं, कारण असे चेंडू जर तिथून यष्टीरक्षकाकडून निसटले तर पुढे थर्ड मॅनला देखील अडवणं खूप कठीण होऊन जातं, आणि त्यामुळेच इथे यष्टीरक्षण देखील अतिशय महत्त्वाचा भाग असू शकतो। इथे चांगलं यष्टीरक्षण झालेलं आहे। विशाल रॉय परत एकदा गोलंदाजी मार्कवरती, पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या होत्या, इथे धावा रोखाव्या लागतील। स्ट्राईक एंडवरती मनोज जायभावे, फुल टॉस बॉल, यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न फसलेला आहे। क्षेत्ररक्षक खूप दूरवरून धावत येणार आहे, 2 धावा पूर्ण होत आहेत। सत्तावीस धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात आलेल्या आहेत। चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे। 1 धाव घेत 2 धावा इथं अतिशय वेगवान रनिंग बिटवीन द विकेट मनोज जायभावेची बघायला मिळाली। मुन्ना शेख नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, अजून शांत आहे हे वादळ। 9 चेंडूमध्ये 11 धावा मुन्ना शेखच्या आहेत, तर 7 चेंडूमध्ये 9 धावा मनोज जायभावेच्या आपल्याला बघायला मिळत आहेत। मात्र अर्ध्या धावा पूर्ण झालेल्या आहे जवळपास, आता 26 अजून धावांची आवश्यकता असेल। 53 धावांचं टार्गेट आहे आर्यन 11 समोर। फुल टॉस बॉल, हो याचीच चर्चा आम्ही मगाशी करत होतो। इथे विकेट कीपरला चान्स नसेल तर चेंडू 4 होणार आहे। 5 धावा इथे मिळतील, वाईड आहे ही, खरं तर चंगळ आहे ही, उधळपट्टी आहे, आणि तुमच्या खिशात कितीही बॅलन्स असेल, उधळपट्टी केली
तर कफल्लक होऊ शकता झालेलं आपण पाहिलेलं आहे. इथेही तेच बघायला मिळेल. आपल्याकडे बॅलन्स कमी आहे, मात्र 26 धावा रोखायच्या आहेत आणि एक खराब चेंडू सामन्याचं समीकरण सुद्धा खराब करू शकतो. 32 धावा इथे धावफलकावरती येत आहेत. विशाल रॉयचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा यष्टीरक्षकाच्या देखील ग्लोव्ज मध्ये आला नाही आणि तिथे 4 धावा. 5 धावांचा बोनस मिळालाय का? हा मोठा बोनस आहे. एक एक धाव इथे संघर्ष करावा लागतो एक एक धाव बनवण्यासाठी आणि तिथे 5 धावा म्हणजे मला वाटतं ही मोठी लॉटरी आहे. लाखाची लॉटरी लागल्यानंतर सुद्धा आनंद होणार नाही, मात्र अशा 5 धावा मिळाल्यानंतर मोठा आनंद होईल आर्यन 11च्या पाठीराख्यांना. यास आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा आतमध्ये येत असताना चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मधून तिथे चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव इथे येते आणि 33 वरती पोहोचेल 2 गड्याच्या मोबदल्यावर. मुन्ना शेख स्ट्राईक एंडवर. मनोज जायभावे, मुन्ना शेख खरं तर 4 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद झाला होता. तिथून पुढे 29 धावांची आश्वासक भागीदारी आहे, संयमी भागीदारी आहे. संयमाचा परिचय दोघांनी दिलेला आहे. खरं तर मुन्ना शेख सारखा खेळाडू जर त्याला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू मिळाला, तो जरी संयमाने खेळत असला तरी चेंडूचं मुंडकं छाटायला तो मागे पुढे बघत नाही. इथे उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतो. इथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक मिरॅकल, अत्यंत सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तर योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. वैभव जाधव नवीन फलंदाज, नांदगाव जिल्हा नाशिक. हे सगळे खेळाडू नाशिक, कुणी संभाजीनगर तर अहिल्यानगर या परिसरातले खेळाडू आहेत. आर्यन 11 मध्ये लक्ष्मणजी चौधरी यांनी या संघाची बांधणी केलेली आहे आणि अनेक चांगले स्टार्स खरं तर खानदेश आणि मराठवाडा विभागातून त्यांनी या मैदानामध्ये आणलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक विभागात गेलो, कुठे गेलो तर क्रिकेटची खूप मोठी गुणवत्ता आपल्याला बघायला मिळेल आणि हीच गुणवत्ता शोधून इथे संघमालक टीम घेऊन येत आहेत. दिनेश दादा पाटील खार्डी यांनी देखील एक तगडी टीम स्पर्धेसाठी इथे आणलेली आहे. पालघर किंवा भिवंडी वगैरे या परिसरातील खेळाडू आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तर उत्तर प्रदेशचा विशाल रॉय गोलंदाजी मार्कवरती. आपण आता बघणार आहोत धावफलकावरती 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 20 धावांची अजून गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 14. यस, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक तिथे. वा वा वा, काय कॅच, अद्भुत कॅच, अविस्मरणीय कॅच. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. एका हातामध्ये योगेश पवारनं काय सुंदर झेल टिपलेला आपण बघतोय. हे दृश्य परत एकदा. ओ हो 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 हो, काय कॉन्फिडन्स आहे, काय आत्मविश्वास आहे, चेहऱ्यावरती स्पष्ट झलकतोय. बॉडी लँग्वेज एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि अप्रतिम झेल. योगेश पवार महाराष्ट्र रणजी संघाचा माजी खेळाडू आहे. योगेश आज इथे सेफ हँड दाखवतोय. तर आपण बघतोय विशाल रॉयला उत्तर प्रदेशवरून आज या डोंबिवली विभागामध्ये तो का आलेला आहे त्याचं उत्तर त्याने दिलेलं आहे. एक चूक झाली होती, मोठी चूक झाली होती, मात्र चुकीची भरपाई कशी करायची हे विशाल रॉयने इथे दाखवून दिलेलं आहे.
प्रश्न शंका त्याच्या दिशेने उठल्या होत्या. जी बोटं त्याच्या दिशेने येत होती ती बोटं त्याने तिथेच मागे घ्यायला लावलेली आहेत. जबरदस्त गोलंदाजी. व्हॉट अ कमबॅक. पुनरागमन करताना दिसते इथे टीम श्लोकार्या 11. 2 धावा. विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होतील. धावफलक पुढे पोहोचेल. 35 षटक क्रमांक 4 ची सांगता. 4 गडी बाद 35 धावा. RN 11 तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 12 चेंडू 12 चेंडू 18 धावा. मॅच जबरदस्त मॅच आहे. चित्त थरारक मॅच आहे. चुरशीचा हा सामना आहे. अटीतटीची लढाई आपल्याला बघायला मिळते आणि दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघ खरं तर नेहमीच ऑल इंडिया ओपन पूलमध्ये खेळतात. दोन्ही संघ परफेक्ट प्रोफेशनल्स आहेत. त्यामुळं विजयाचं महत्त्व दोन्ही संघांना माहिती आहे. व्यावसायिक गटामध्ये खेळणं सोपं नसतं. खरं तर आपण म्हणतो ना अशी टांगती तलवार घेऊन डोक्यावरती ठेवून खेळावं लागतं. एखादा पराभव झाला तर निश्चित प्रकार तिथं मोठं नुकसान सोसावं लागतं खेळाडूंना. मंचावरती आपण बघतोय सन्माननीय काशीनाथ दादा पाटील, त्यांच्या समवेत स्पर्धेचे आधारस्तंभ, आयोजक, आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका सन्माननीय विनोददादा पाटील, डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भरपूर शिस्त आणली विनोददादांनी. राजेशदादा पाटील तिथे उपस्थित आहेत. काशीनाथ दादा सातत्यानं खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकणारे हे व्यक्तिमत्व आहे. जाऊया मैदानामध्ये जिथे यस 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 व्हॉट अ बॉल. बॉल दिसायला सोपा होता मात्र कुठे काटे होते ते फलंदाजाला माहीत होतं. माहीत झाले आहेत रुपेशला. मनोज जायभावे स्ट्राईक एंडवरती, रुपेश नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. मगाशी आपण पाहिलं रुपेशला. पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण बघतो. आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका गेले 21 वर्ष या स्पर्धेला मूर्त स्वरूप देणारे शिलेदार सन्मान्य विनोददादा पाटील, काशीनाथ दादा यांना स्क्रीनवरती बघतोय. तर इथे फुल टॉस बॉल पुन्हा एकदा. सोपा आहे का फुल टॉस खेळायला? ऐकलं, एखादा खेळाडू जर बाहेर आला तर आपण म्हणतो अरे फुल टॉस होता. मात्र फुल टॉस सुद्धा, प्रत्येक फुल टॉस तुम्ही षटकार नाही खेळू शकत. काही फुल टॉस खेळताना असे काटे टोचतात जे फलंदाजांना मागच्या 2 चेंडूवरती आपण पाहिले. मनसूर KL केरळचा गोलंदाज आहे. आज गोलंदाजी करण्यासाठी आपल्या या मैदानावरती. समोर रुपेश आहे. आखूड टप्प्याचा चेंडू मनसूर KLचा. वाह, मॅच मध्ये आता रंग भरायला सुरुवात झालेली आहे. एखादा रांगोळी कलाकार जसा अतिशय छानपैकी रंगसंगती साधत रांगोळीची मजा आणतो ना, रांगोळी सुंदर रेखाटतो, तर मनसूर KL त्यानं इथे रांगोळी रेखाटायला घेतलेली आहे. 3रा बॉल होता. पहिले 2 तर फुल टॉस होते मात्र तिथे एकच धाव आली. त्यानंतर हा टाकलेला एक शॉट ऑफ लेंथ. परत एकदा यस, लेंथ इथे डावे स्टीवरती ठेवली होती. फ्लिकचा हा फटका इथे रुपेशच्या बॅटमधून केवळ एकच धाव मिळेल. फलंदाजांना हात खोलण्याची बिलकुल मुभा नाहीये ज्यावेळेस मनसूर KL गोलंदाजी मार्कवरती उभा आहे. 37 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू असताना मॅच मात्र दोलायमान स्थितीमध्ये आलेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये बॅलन्स होती ही मॅच. मात्र लागोपाठ 2 विकेट काढत विशाल रॉयनं या मॅच मध्ये रंग भरलेत आणि आता जबाबदारी मनसूर KLची. 8 चेंडू 16, 7 चेंडू 16. क्षेत्र रक्षण, जिद्द, चिकाटी, साहस, हा साहसाचा महासंग्राम आहे. मॅन कॅनॉट रीच ॲट हाय विदाउट डेअरिंग. धाडसाशिवाय कोणीच यशस्वी नाही जगामध्ये आजपर्यंत. आणि क्षेत्ररक्षकांनी मनात ठसवलंय, मनात भिनवलंय, मनात बाणवलंय की आपल्याला जिंकायचंय. मागच्या 2 षटकांचा आवेश बघितला आपण, त्यांचा आवेग बघितला या सामन्यातला, तर श्लोकार्या 11 मॅच मध्ये जान आणलेली आहे. यस, लेंथ बॉल, अचूकता, प्रत्येक चेंडूवरती अचूकता आहे, एकलव्याची अचूकता आहे. आणि त्यामुळेच इथे खरं तर हे लक्ष म्हणजे अर्जुनाचा लक्षभेद नाहीये, मात्र मजा आणली इथे श्लोकार्या 11. 6 चेंडू 15 धावा.
या मॅचेस बघायला मजा येते ज्यावेळेस तुम्ही लो स्कोर डिफेंड करत असता, एक एक धाव वाचवत असता. विशाल रॉयचं षटक सुरू झालं होतं, 5 धावा आल्या होत्या, वाईडचा एक चौकार आपल्याला बघायला मिळाला होता, वाईड चेंडू आणि 4 धावा. तिथे असं वाटलं होतं की आता इथे मोठी झेप घेईल, मात्र तीच घटना तिथे बघायला मिळाली. तिथून आपण एक उसळी घेतलेली बघितली विशाल रॉयनं. 6 चेंडू 15 धावा. पुढचे चेंडू त्यानं असले घातक टाकले, जळते निखारे टाकले, आगीचे लोळ टाकले आणि फलंदाजांना जखडून टाकलं. 2 विकेट देखील काढला विशाल रॉयनं. आणि मनसूर केएलचं त्यानंतरचं षटक. रुपेश आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये आहे. रुपेशनं मागच्या सामन्यामध्ये खरं तर मॅच अवघड स्थितीवरची जी मॅच होती ती सोपी बनवली होती. गोलंदाज सुनील नायर गोलंदाजीसाठी येणार आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हर्स मध्ये 15 धावांचं रक्षण त्याला करायचं आहे. मला वाटतं पहिल्या 5 षटकांमध्ये थोडंसं पारडं मजबूत बनवलेलं आहे. आस्किंग रन रेट हा सूर्या मणिरत्नम गोलंदाज. यास पुढ पहिला चेंडू उंच आकाशामध्ये हवाई फायर आहे आणि चेंडू सरळ प्रेक्षागृहामध्ये. 6 धावा. सन्मानित केलं जाईल. आणि इथे फुलटॉस होता, खरं तर लोअर फुलटॉस होता, गुडघ्याच्या खाली असलेला चेंडू इथे मनोजनं उचललाय आणि मिडविकेटला एक षटकार दाखवलाय. मागची मॅच आणि ही मॅच पुन्हा एकदा आर्यन 11 मला वाटतंय मागच्या मॅचचीच ओढते, मागच्या मॅचची झेरॉक्स काढते. अशीच परिस्थिती होती. अवघड परिस्थितीतून रुपेशनं 2 षटकार टाकले, मात्र शेवटचे 2 चेंडू 8 धावा असताना मिस टाइम झाला आणि पुढे शेवटच्या चेंडूवरती 8 धावांची गरज असताना षटकार ठोकला. तर इथे 44 धावा आहेत. 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. बैठक शॉट आपण बघतोय मिडविकेटला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे पुढे पोहोचतोय. 1 धाव येणार आहे. जमिनीच्या समांतर आलेला फटका. इथे 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 आणि गोलंदाज सूर्याची पडली रुपेश बरोबर गाठ. 45 4 बाद. या स्लॉफ करतोय चेंडूला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक नाही रोखू शकत. 6 धावा. रुपेश वा काय खेळाडू आहे हा. सुंदर षटकार इथे. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार. मागची मॅच बघा, रुपेशनं कोणत्या कंडिशन मध्ये 2 षटकार खेळले होते. प्रेशर कुकर मध्ये तयार झालेला हा खेळाडू आहे. दबाव कसा हाताळायचा हे रुपेशला खूप चांगलं माहिती आहे आणि अत्यंत दबावाच्या क्षणी त्याने मोठे फटके दिलेत आज या मैदानामध्ये. 51 धावा मात्र 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2. हो 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 कलात्मकता कलात्मकता ही निव्वळ कलात्मकता आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे विजयावरती आर्यन 11चं शिक्कामोर्तब. सोपी मॅच अवघड झाली आणि अवघड मॅच पुन्हा रुपेशनं सोपी बनवली. विजय संपादन करतायत. श्लोक या संघाचंही मनापासून धन्यवाद. खूप चांगलं खेळलात, खूप फाईट दिली, तगडी फाईट देत प्रेक्षकांना एका चांगल्या मॅचची अनुभूती दिली. तर इथे आर्यन 11चा विजय आहे. आर्यन 11च्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण टॉससाठी लगेच या. तर त्यांची मॅच होणार आहे इथे मैत्रेय स्पोर्ट्स गावदेवी गावठाण संघाविरुद्ध. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो आपण या टॉससाठी.
या सामन्याचा सामनावीर पुरस्कार लगेच आपण देतोय आणि हा सामनावीर पुरस्कार कोणाला जातोय हे बघायचंय. आपल्या स्क्रीनवरती आपण बघतो योगेश पवार 15 धावांचं योगदान दिलं होतं श्लोक आर्यासाठी. तर अखिलेश सिंगनं 13 धावा 2 बळी, विशाल रॉयनं 21 धावा 2 बळी आणि त्याचबरोबर फलंदाजी करताना योगेश पवारनं 15 धावा